गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मित्र, आज आपण पुन्हा भेटत आहोत एक नव्या ग्रहाच्या माहितीबद्दल. आज आहे शनी अमावस्या. आज दिनांक 16 मे 2026. आज आहे शनी अमावस्या आणि ॲक्च्युअली मी शुक्र ग्रहाबद्दल सांगणार होतो, परंतु हे शनी अमावस्येचं औचित्य साधून आज मी तुमच्याशी बोलत आहे शनी ग्रहाबद्दल. शनिग्रह नाव ऐकूनच भीती वाटते, नाही का? कारण का आपल्या समाजात शनी या ग्रहाबद्दल इतकं बेफाम भीती पसरवली आहे की जेणेकरून प्रत्येकजण शनिग्रह म्हटल्यावर घाबरून जातो. काय तुला 7.5 आहे? अरे बापरे, आता तुझं काही खरं नाही, असं म्हणून घाबरून जातो. पण हे समजत नाही की शनिग्रह हा काय आहे. शनिग्रह तुम्हाला काय चांगलं करून देतो हे तुम्ही समजत नाही. का? तर कारण का आपण पूर्वपार आपल्या समाजात फक्त एकच सांगण्यात आलं आहे की शनिग्रह म्हटल्यावर हा नेहमी वाईटच करणार, शनिग्रह हे तुमचं खराबच करणार. पण तसं नाही आहे. शनिग्रह हे कर्मफलदाता आहे. शनिग्रह हे न्यायाधीश्वर आहेत, म्हणजे योग्य ते न्याय करणारे न्यायदंडाधिकारी आहेत ते. तर जर तुम्ही अजूनही शनिग्रहाबद्दल जर काही म्हणजे भीती बाळगून आहात तर ती तुम्ही आधी सोडून द्या. का? तर शनिग्रह हा नेहमी सर्वांचं चांगलंच करतो. फक्त एवढंच आहे, तुमचे पूर्वकर्म आहेत, म्हणजे पूर्वजन्मातले कर्म किंवा आत्ता जे तुम्ही काही चुकीचे काही कर्म केले असतील तर त्याची फळं तो देतो. आणि ते फळं दिल्यामुळं आपल्याला काय वाटतं की नाही, अरे मी इतकं आत्तापर्यंत चांगलं सगळं करत आलो आणि मी ते म्हणजे त्याची माझं काय वाईट होतं आहे असं म्हणजे आपण समजत आलो. पण तसं नाही आहे. शनिग्रह हा नेहमी मनुष्याच्या जीवनात उलथापालथ करतो, पण तेच पुढं चांगलं होण्यासाठी. त्याचे जे परिणाम असतात हे दूरगामी जर तुम्ही विचार केला तर खूप चांगले असतात. त्यामुळं तुम्ही पहिलं म्हणजे शनिग्रहाबद्दल ही जी काही भीती आहे ती आधी सोडून द्या. आणि आज शनी अमावस्या आहे, तर शनी अमावस्येच्या निमित्तानं आज आपण शनिग्रहाला वंदन करूया आणि आजचा एपिसोड मी सुरू करतो. तर दत्त महाराजांच्या आज्ञेनुसार आजचा एपिसोड मी सुरू करत आहे. तर शनिग्रह पृथ्वीपासून 3 नंबर म्हणजेच सौरमालिकेत हा शनिग्रह हा 7वा ग्रह आहे. शनिग्रह तसं म्हटलं तर गुरुनंतर हा 2रा नंबरचा ग्रह आहे जो मोठा आहे. शनिग्रहाबद्दल म्हणजे सायंटिफिकरित्या मी हे तुम्हाला सांगणार आहे की शनिग्रहाच्या भोवती एक रिंगण आहे, जी कडी म्हणतो त्याला, शनीची कडी. तर ती अजून कुठल्याही ग्रहाला नाही, फक्त शनिग्रहाला आहे. शनिग्रह हा काळसर रंगाचा आहे. आता ज्योतिषशास्त्रानुसार आपण जाऊया. तर ज्योतिषशास्त्रानुसार शनिग्रह हा पापग्रहाच्या याच्याने बघितला जातो, म्हणजे कुंडलीत. परंतु तसं नाही आहे. शनिग्रह हा तर ॲक्च्युअल दैवी म्हणजे चांगला ग्रह आहे. पण काय आहे, काही ज्योतिषांनी त्याला पापग्रह म्हणून समजलं आहे. दुसरी गोष्ट, शनिग्रह हा शनिग्रहाच्या अंडर 2 राशी येतात. एक म्हणजे येते कुंभरास आणि दुसरी येते मकर रास. तर दोन्ही पण राशी ह्या शनिग्रहाच्या अंडर येतात. शनिग्रहाचा जर आपण आरोग्याच्या दृष्टीने बघितलं तर शनिग्रहाच्या अंडर येणारी माणसं, म्हणजे त्या राशीच्या अंडर येणारी माणसं ही शक्यतो थोडी सावळी कलरची असतात, सावळा रंग असतो त्यांचा. डोळे असे खोलगट असे असतात आणि गौरवर्णाचे काही माणसं तुम्हाला इथे सापडतील, उंच म्हणजे बांधा असं, आणि आवाज असा दबका इन द सेन्स थोडासा जड आवाज, थोडासा, जास्ती नाही, थोडासा जड आवाज एकदम स्पष्ट व्यक्ती असतात ही लोकं. आणि ह्यांना खोटं बोललेलं आवडत नाही, एकदम म्हणजे खरंच पाहिजे. ह्यांना खोटं बोललं तर हे पकडतात त्यांना बरोबर खोट्याला आणि त्यांना त्याप्रमाणे बोलून जातात. ह्यांना दुसऱ्यावर अन्याय झालेला आवडत नाही, इवन स्वतःवर पण नाही. जे आहे ते सरळ मार्गी, जे तत्त्वानी योग्य आहे, न्यायशास्त्राने योग्य आहे, त्याप्रमाणेच ते बघतात. ह्यांना
म्हणजे हे देवावर चांगले विश्वास ठेवतात, पण हे ह्यांच्याकडं भरपूर ज्ञानाचा साठा असतो, पण हे कधी म्हणजे असे जास्ती करून शेअर करत नाही. हे स्वतःपुरतंच ते ठेवतात. ह्यांच्यात फार हुशारी असते, म्हणजे हुशार माणसं असतात ही, पण त्यांची हुशारी काही काही वेळेस बोलण्यातनं निघून जाते. तसेच मनमिळावू असतात. थोडं स्पेस म्हणजे स्वतःचा स्पेस ते बघतात. जास्ती म्हणजे मनमिळावू असले तरी जास्ती मिक्सअप हे लवकर होत नाही, आणि जर झाले तर मग एकदम दिलखुलास असतात ही माणसं. तसेच ह्यांना पायाचा थोडा जरा म्हणजे त्रास असतो. पायाच्या म्हणजे गुडघ्याच्या खालचे जे आहेत नडगीपासून खालीपर्यंत, तर ह्याचा थोडा त्रास यांना जाणवतो. तसेच स्पष्ट वक्ते असतात हे, आणि कष्टाळू असतात. म्हणजे अपार म्हणजे ह्यांच्यात पण असा एक गुण आहे, जसं आपण मंगळाच्या बाबतीत तसं ह्यांच्यात सुद्धा गुण आहे की अपार कष्ट करणार, खूप कष्ट, आणि बुद्धी वापरून त्या कष्टाचं एक्झॅक्ट त्याचं म्हणजे नाही का परिणाम ते दाखवणार. म्हणजे यांना शॉर्टकट शक्यतो आवडत नाही. कष्ट करून भाकरी खाणारी माणसं ही असतात. आता ह्या लोकांचं प्रोफेशन मोस्टली ही लोकं सायंटिस्ट असतात. सायंटिस्टमध्ये तुम्हाला सापडतील, शिक्षक ह्याच्यात सापडतील पेशात. तसेच ह्यांना चांगला बिझनेस म्हणजे लोखंडाशी रिलेटेड, तेलाशी रिलेटेड हे बिझनेस करतात. का तर शनी महाराजांना तुम्हाला माहिती आहे की तेल हे फार प्रिय आहे, आणि काळा रंग हा त्यांचा फेवरेट रंग आहे. म्हणजे लकी कलर म्हणता येईल. काळा आणि निळा हे त्यांचं लकी कलर आहे. ह्यांचा लकी नंबर आहे 8. 8 नंबर हा त्यांचा लकी आहे. तसेच ह्यांची जर हे बघितलं लकी महिना, तर तो ऑगस्ट महिना मोस्टली यांचा लकी महिना आहे. ह्यांचे मित्र जर ग्रह बघितले, तर ह्यांचे मित्र ग्रह गुरु, त्यानंतर बुध, त्याच्यानंतर ह्यांचे शत्रुग्रह जर बघितले तर सूर्य आणि मंगळ हे त्यांचे शत्रुग्रह आहेत. तसं म्हटलं तर शनी ग्रह हा शक्यतो कोणाला घात करत नाही, म्हणजे घात पोचवत नाही. पण जर हे समोरचा व्यक्ती जर चुकीचा असेल तर त्याला मग तो सोडत नाही. अशा टाईपची ही लोकं असतात. त्यानंतर न्यूमरोलॉजीप्रमाणे ह्यांचा नंबर आहे 8. 8 नंबर शनिग्रहाचा नंबर आहे. आणि फार म्हणजे ह्या राशीतली लोकं हे पूर्वजन्मातले अशी काय म्हणजे चांगले गुण घेऊन आले असतात की ह्या जन्मात म्हणजे प्रेझेंट जन्मात त्यांना खूप म्हणजे चांगली अनुभूती येते. दैवावर हे फार विश्वास ठेवतात, असे लोक आहेत. त्यानंतर शनिग्रहाचं हे कलर मी तुम्हाला सांगते, भाग्यांक सांगितला आणि व्यवसाय सांगितला. त्यानंतर त्यांचे आजार तुम्हाला सांगितले. तसेच शनिग्रह हा न्यायप्रिय ग्रह आहे, त्यामुळे हे न्यायपालिकेतसुद्धा ही लोकं तुम्हाला सापडतील. ही तर असे हा शनिग्रह आहे. तर शनिग्रहाची 7.5 तर तुम्हाला माहिती आहे, त्याच्याबद्दल मी पुढील काही एपिसोडमध्ये सांगणार आहे. शनिग्रहाचा रत्न जर आपण विचार केला तर नीलम हा रत्न शनिग्रहासाठी वापरतात. तर अशा पद्धतीने शनिग्रह हे अत्यंत म्हणजे न्यायप्रिय असा ग्रह आहे. सरळ चाल आहे याची. दुसरं म्हणजे शनिग्रहाची चाल जी आहे तर ती क्षणिक आहे. म्हणजे सर्व ग्रहांमध्ये ह्यांची चाल एकदम हळूवार आहे, त्यामुळे ह्यांची महादशा पण फार मोठी आहे. पण ह्यांचे जे शनिग्रहाचे परिणाम जे आहेत हे फार जरी म्हणजे काय म्हणतात त्याला कडक असले तरीसुद्धा दूरवरील हे चांगले परिणाम असतात. शनिग्रह एक असा ग्रह आहे ज्याला 7.5 असते. बाकी इतर ग्रहाला महादशा मोस्टली असतात. म्हणजे शनिग्रहाची पण महादशा आहे, पण 7.5 ही मोस्टली शनिग्रहातच येते. तसेच ह्यांना जास्ती आळस आवडत नाही. जास्ती आळशी माणसं शनिग्रहाच्या लोकांना आवडत नाही. कामात तरबेज असतात, एकनिष्ठ असतात ही माणसं. शक्यतो हे म्हणजे काही चुकीचं काम करत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे हे जुगारी वगैरे ह्यापासून व्यसनांपासून फार दूर असतात. पण एखाद्या वेळी जर शनिग्रह चुकीच्या म्हणजे अशुभ ग्रहात पडले किंवा अशुभ ग्रहाबरोबर हे असतील, तर ही माणसं जुगारी, व्यसनाधीन, चुकीच्या मार्गे जाणारी, खून म्हणजे गुन्हेगार या पद्धतीत पण आढळतात. कारण का हे जर यांनी जर ठरवलं तर ते करूनच दाखवणार, अशा टाईपची लोक आहे. खुन्नस म्हणजे थोडक्यात राग यांचा त्या जसा मंगळाचा असतो त्याप्रमाणेच ह्या ग्रहांचा ह्या ग्रहाच्या अंडर जे असतील लोक तर त्यांचा पण राग हा फार कठोर असतो. एखाद्याला जर समजा नाहीच तर नाहीच, म्हणजे तो आयुष्यातनं निघून यांच्या जातो. मग शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा हे त्याचं तोंड पण बघत नाही, अशा टाईपची ही लोकं असतात. आणखी जर सांगायचं झालं तर शनिग्रह म्हणजे हे जे त्याच्या अंडर जी येते 2 राशी येतात तर त्यात जलतत्वाच्या राशी असतात मोस्टली. आणखी बाकी तर थोडक्यात सांगायचं झालं तर हे एवढंच आहे शनिग्रहाबद्दल. आणखी काही तुम्हाला जर वाटलंच काही विचारायचं असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही कमेंट करून विचारू शकता. कृपया कोणीही शनिग्रहाबद्दल भीती पसरवू नका किंवा भीती बाळगू नका. कारण का जे काय होतं हे आपल्या कर्मानुसार होतं. शनिग्रह हे जरी 7.5 किंवा छोटी पनौती म्हणजे जी 2.5 वर्षाची पनौती किंवा मोठी पनौती जी येते या 2-2.5 वर्षाच्या येतात, तर हे जरी येत असलं तर हे आपल्या सगळ्यांसाठी चांगलं करण्यालाच येतं. शनिग्रहाचं जर उपासना जर म्हटली इष्टदैवत तर ते शंकर आहेत, तसेच मारुती आहेत. तर त्यामुळं शंकराची उपासना, शनिग्रहाचा ज्यांना कोणाला त्रास असेल किंवा मारुतीची उपासना तुम्ही करू शकता. तसेच शनिग्रहाचा मंत्र जो आहे तो आहे ओम शम शनैश्चराय नमः. तर ह्या मंत्राचा तुम्ही जाप करू शकता, जेणेकरून शनीची 7.5 म्हणा किंवा शनीचं जे छोटी पनौती मोठी पनौती जी येते त्यात तुम्हाला कमी त्रास होईल. शनीचा त्रास जर कोणाला असेल तर त्यांनी दर शनिवारी शनी नवग्रह मंदिरात किंवा शनी महाराजांना जाऊन तिळाच्या तेलाचा अभिषेक करा. असं हनुमानजीला उडीद डाळ ठेवा, गूळ आणि उडीद डाळ, तर त्यानेकरून शनीची जे काय त्रास असेल, त्रास म्हणता नाही येणार पण जो काय तुम्हाला प्रभाव जाणवत असेल तर तो थोडा कमी होईल. सांगायचं झालं तर शनिग्रह कधी कोणाचा वाईट करत नाही. शनिग्रह सगळ्यांचं चांगलंच करतो, पण जी आपल्या मनातली भावना आहे ती आधी आपण सगळ्यांनी म्हणजे इरेज करून टाका आणि शनिग्रहाची कृपादृष्टी सर्वांवर हो, सर्वांचं चांगलं हो हेच मी म्हणेन. आज शनी अमावस्या आहे तर सर्वांनी हात जोडून शनी महाराजांना फक्त एकच विनंती करा, सर्वे सुखिनः भवन्तु, सर्वे सन्तु सुखिनः. सर्वांचं चांगलं हो, सर्वांना सद्बुद्धीत भगवंत देव आणि सर्वांचं चांगलं हो हेच मी शनी महाराजांच्या चरणी बोलेन. म्हणजे स्वतःपुरतं न मागता सगळ्यांसाठीच मी मागेल. त्या अशा पद्धतीने आज शनिग्रहाबद्दल मी तुम्हाला सांगितलं. काही जरी तुम्हाला वाटत असेल, काही अडचणी असतील तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुम्हाला काही जरी अजून जाणून घ्यायचं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. आता पुढील एपिसोडमध्ये मी पुढील ग्रहाबद्दल सांगेन. तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त. गुड नाईट, शुभरात्री, धन्यवाद.